तर काल होतं मार्गशीर्ष महिन्याचं शेवटचा गुरुवार आणि त्यासोबत आमचं गुरुवारचं मार्केट पण होतं. आता उद्या येळामावस्या आहे म्हणून आम्ही दोघांनी जाऊन असं छान तरकारी घेऊन आलो घरी. थोडा वेळ बसले होते तर माझं BP एकदम कमी झालं होतं, तर त्यांना मला दवाखान्याला घेऊन जावं लागलं. दवाखान्यात गेल्या त्यानंतर घरी येऊन बघतो तर काय लेकरं असं शेंगा वगैरे आणलेले सोलत बसले होते आणि त्याच सोबत अवनीनं असं छान असं पूजा वगैरे मांडली होती. कारण मी पूजा सांच्यापारी मांडते म्हणून सगळं तयारी करून ठेवले होते आणि तसंच हॉस्पिटलला निघून गेले. आता तिला वाटलं असेल की मम्मा येऊन कधी करेल म्हणून ती स्वतःच करून घेतली. त्यानंतर लगेच इथं दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे, कारण त्यानंतर मी काहीच घेतला नव्हता. तर इथं सकाळी सकाळी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, कारण आज अमावस्या होती म्हणून. दोन्ही दरवाजाला छान असं रांगोळी वगैरे टाकून घेतली. आता तोपर्यंत ती पूजा वगैरे करत होती, जोपर्यंत म्हणजे अलीकडचे कामं होत होते तोपर्यंत. आता स्वयंपाक वगैरे सगळं रेडी होतं, फक्त इथं चुल्याची वगैरे पूजा करून घ्यायची होती. आता तसं तर गेले 2-4 वर्ष मी गावाकडे जात होते. ह्या आता पहिलंच वर्ष असेल माझं इथं आल्यापासून. आधी सुरू 2 वर्ष पार्थ लहान होता तेव्हा इथं राहायचे, पण आता मी जास्त करून गावाकडेच जात होते. आता हे 4-5 वर्षानंतर मी इथं होते येळामावस्याला. तर जे काही पुंजायचं हे होतं, भजी, भाकर, खीर, भात सगळं बनवून घेतलं होतं मी इथं. छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. त्यानंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं, कारण आज सगळे घरीच होते. हे सुद्धा आज सुट्टी घेतले होते. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.